विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तेरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे। 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने 3 प्रकारची बुद्धी सांगितली, 3 प्रकारची धृती सांगितली आणि आता 3 प्रकारचं सुख भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात। कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सुख हे खूप महत्त्वाचं आहे। बुद्धी चांगली कमवायची, धृती चांगली असली पाहिजे, ज्ञान चांगलं असलं पाहिजे, कर्म चांगलं असलं पाहिजे, पण हे सगळं कशा करता पाहिजे? हे सगळं सुखा करता पाहिजे। सुखा करताच मनुष्य सर्व काही करतो। ज्ञानही मिळवायचे सुखा करताच, बुद्धी मिळवायची सुखा करताच, कर्मही करायचे सुखा करताच। म्हणून सुखाला या ठिकाणी फळ असं म्हटलेलं आहे। आणि हे फळ आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचं असलं पाहिजे। म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सुखाचे 3 प्रकार सांगणार आहेत। प्राप्त करायचं जे सुख आहे ते सात्विक सुख आहे। तुम्ही आम्ही ज्याला व्यवहारात सुख म्हणतो ते रजोगुणी सुख असतं, ते तमोगुणी सुख असतं। कदाचित त्याला सुख म्हणता सुद्धा येत नाही। भौमा नाम मंगळू की रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवाद बरळू लौकिक व्हा वैषयिक व्हा। म्हणजे आपण ज्याला सुख म्हणतो ते शाश्वत सुख नसतं। रजोगुणी सुखाला आपण सुख म्हणतो, तमोगुणी सुखाला आपण सुख म्हणतो। म्हणून खरं सात्विक सुख कोणतं आहे आणि ते सात्विक सुख कशा पद्धतीचं आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय, हे आता भगवान परमात्मा सांगणार आहेत। कारण सुख जे आहे ते फळ आहे। तरी फळरूप ते सुख, सुखाचं फळ प्राप्त होतं, दुःखाचं सुद्धा फळ प्राप्त होतं। सुखाचं फळ कधी प्राप्त होतं, दुःखाचं फळ कधी प्राप्त होतं, ज्ञानोबाराय बोलून गेलेत मागे 13व्या अध्यायात। विधीची वाप चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करी राबू जरी, मग तयाची सारिके असंभाड पाप पिके। आणि मग दुःख भोगावं लागतं। ना तरी विधीचे वाफे, सत्क्रिया बीज आरोपे, जन्म शताची मापे
सुखाची मवीज आहे. हे फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, सुख किंवा दुःख, पण नेमकं सुख म्हणजे काय? सगळ्यांना सुख प्राप्त करायचंय. मज लागी दुःख व्हावे, ऐसे कोणी भाविना जीवे. पण शाश्वत सुख कशाला म्हणतात हे माहिती नसल्यामुळे रजोगुणी तमोगुणी सुखाच्याच मागे मनुष्य लागतो, त्यालाच खरं सुख समजतो. खरं तर सात्विक सुद्धा सुख आहे, परंतु त्याच्याही पलीकडे जायचं. पहिल्यांदा रजोगुणी तमोगुणी सोडून सात्विक सुख मिळवायचे आणि सात्विक सुखाच्या पलीकडे जे आहे परमात्मा स्वरूप तत्स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. म्हणून ज्ञानोबा बोलतात, तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देखते सुख सुद्धा 3 प्रकारांनी त्याचे भेद झालेले आहेत. सात्विक सुख, रजोगुणी सुख आणि तमोगुणी सुख. विवंचू आता चोख चोखी भली. आता हे सुख त्याचा विचार मी सांगतो, पण शुद्ध सुख सांगायचं, चोख सुख सांगायचं. जे या तिन्ही सुखाच्या पलीकडचं आहे ते चोख सुख आहे, शुद्ध सुख आहे. ती सुखरूपता आहे, त्याला सुखही म्हणता येत नाही, त्याला सुखरूपता म्हणतात. आणि ते चोखी भली म्हणतात, म्हणजे चांगल्या चोखी बोली, चांगल्या उत्तम शब्दात मी सांगणार आहे, कारण ते वास्तविक पाहता ते सुख शब्दाने सांगता येण्यासारखं नाही. ते अनुभवगम्य आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोलायचे. हे माझं पण पाठ आहे. तैसी क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती भक्तीत आहे. हे अनुभवाची जोगे नवे बोला ऐसे. अनुभवाचं सुख आहे, ते अनुभव गम्य आहे. आणि म्हणून ज्ञानोबा या ठिकाणी म्हणतात, मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे, शब्दात सांगणार आहे. वास्तविक पाहता शब्दाच्या पलीकडचं आहे. हा अनिर्वाच्य. या कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. म्हणून ज्ञानोबा चोखी बोली शब्द या ठिकाणी वापरतात. परी चोखी ते कैसी सांगे. ही चोखी बोली म्हणजे काय? मी तुम्हाला शुद्ध सांगेल असं म्हणतात, शुद्ध स्वरूपात सांगेन असं म्हणतात. म्हणजे शुद्ध स्वरूपात सांगणं म्हणजे काय? शुद्ध स्वरूपात ते सुख सांगणार कसं? म्हणजे ते परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे, कानीची येही लागे हातीचा मळू. कानीची येही लागे हातीचा मळू. ते सुख सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, आमच्या सांगण्याचा चोखपणा तू विचारशील तर तो असा आहे, शब्दांच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करत असताना त्याला कानांच्या हाताचा मळ लागेल. आम्ही जे सांगणार आहे ते तू कानाने ऐकायचं नाही. मी सांगणार कानाच्या पलीकडचं आणि तू ऐकणार कानाने. मग कदाचित तुला तुझ्या कानाच्या हाताचा मळ लागण्याची शक्यता आहे. लागलं का लागलं? जेवण करायचं असेल तर हात धुवून जेवण केलं पाहिजे.
नाही तर हाताचा मळ त्या जेवणाला लागून तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. म्हणून पहिल्यांदा हातपाय धुवायचे आणि मग जेवायला बसायचं. आपल्या हाताचा मळ त्याच्यात जातो. तसं मी आता जे तुला सांगणार आहे सुख सांगणार आहेत, आणि हे सुख सांगत आता हे काय गीतेत आहे का हो? गीतेत नाही बरं का, भगवान परमात्मा सरळ बोललेले आहेत. पण ज्ञानोबा आपल्याला सांगतात आता जे सुख तुम्हाला ऐकायचंय ते सुख तुम्ही कसं ऐकलं पाहिजे. कारण ऐकावं कसं हे महत्त्वाचं आहे. अनेक मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, साठो वाटी घ्यावे चित्ताचे. ऐकायचे पण ह्या कानाने नाही ऐकायचं, मनाच्या कानाने ऐकायचं. मनाच्या कानाने कसं काय ऐकायचं? मनाच्या कानाने ऐकायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मनाला कान आहेत का? आणि कानाने ऐकलं तर काय होईल? कारण ऐकत असताना बऱ्याच वेळेला काही दोष घडतात. एकनाथ महाराजांनी 4 दोष सांगितले. श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कषाय, का रसास्वादही होय, हे 4ही अपाय चुकवावे. ऐकत असताना काही दोष निर्माण होतात. सगळेच ऐकत असले तरी सारखे ऐकत नाहीत. काही मान हलवतात, त्यांना कळलेलं काहीच नसतं. काही ऐकता ऐकता झोपतात, लय नावाचा दोष आला. बरं वाटतं म्हणले, जरा प्रवचनात गेलं की जरा बरी झोप लागते. घरी काही येत नाही, महाराजांचे शब्द ऐकल्यावर काय लागते? झोप लागते. चला प्रवचनाला. लय नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे. ऐकत असताना सुद्धा मनात अनेक प्रकारचे विचार येणं. कशाय? जे सांगतायत त्याच्यासारखी आपली परिस्थिती आठवून त्याचं चिंतन करणं. जे देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी ती कथा. आणि रसास्वाद हा महत्त्वाचा दोष सांगितला. ऐकत असताना केवळ त्या शब्दाचा आनंद घेणं. वा वा वा, काय शब्द आहेत, काय अलंकार आहेत, काय व्याख्यान आहे, काय संगीत आहे, याला काय म्हटलेलं आहे, काय दृष्टांत सांगितला. वा वा, बाबांनी अशी गोष्ट सांगितली जी कोणीच सांगितली नाही. हा रसास्वाद आहे. म्हणून त्या बोलाच्या वरचं टर्पल काढायला सांगितलं. आहाच बोलाची वालीप फेडीजे, आणि ब्रह्मयाची अंगा घडीजे, मग सुखे सुखरूप होईजे सुखाची माझी. म्हणून ही बोलाची जी टर्पल आहेत वरची काढावी लागतात. कानाच्या हाताचा मळ भगवान म्हणतात, ज्ञानोबराय बोलतात, परी चोखी ते कैसी सांगे, पै घेवो जाता बोल बगे. केवळ माझं बोलणं जे आहे वरचं तू घेतलंस तर कानीचेही लागे हातीचा मळू. कानाच्या हाताचा मळ लागेल. म्हणून ऐकत असताना तू मनाचे कान करून ऐक. केवळ शब्द घेऊ नको, त्या शब्दाचा अर्थ, त्या अर्थाच्या आकाराची बुद्धी करून तीही वृत्ती जाऊन अर्थकारता रूप तू हो, तदाकार तू हो, हे सांगायचं आहे.
शब्दे विन संवादिजे ना इंद्रिया नेनता भोगीजे बोला आधी झोंबीजे प्रमेयास. म्हणून मनोनी जयाचेनी आव्हेरे अवधानही होय बाहिरे तेने ऐक हो आदरे जीवाचेनी. म्हणून त्या शब्दाचा सुद्धा तू काय कर, कानाचा मळाचा काय कर, अनादर कर, आव्हेर कर. लय विक्षेप कषाय रसास्वाद यांचाही आव्हेर कर. कारण त्याच्यामुळे तुझं जे अवधान जे आहे बाहेर जाते. अवधानही होय बाहिरे मनोनी अवधानही बाहेर जयाचेनी अवधानही होय बाहिरे ते आव्हेरे. त्याचा तू आव्हेर कर, वृत्ती बहिर्मुख करू नकोस. आणि तेने ऐक हो आदरे जीवाचेनी. एकदम आदराने ऐक, श्रद्धेने ऐक. किती श्रद्धेने किती आदराने ऐक ते जीवाचेनी म्हटले. साठो वाटी घ्यावे चित्ताची. हा सुमना समाधी जोडे. आत्यंतिक आदर, जसा आपल्या जीवावर आपला आदर असतो, आपला जीव आपल्याला प्रिय आहे, तसं हे माझं श्रवण तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे. कारण मी जे तुला सुख सांगणार आहे ते सुख अनुभवाचं आहे. ते सुख जे आहे ते वैशेषिक सुख नाही. आत्मसुख आहे, परमात्म सुख आहे. म्हणून ऐशे म्हणोनी देव त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरूपित असे. असं म्हणून देवाने जो तीन सुख सांगण्याचा जो काही प्रस्ताव केला, प्रस्ताविक केलं, मी तुला आता तीन सुख सांगणार आहे, तो निर्वाहो निरूपित असे. ते तीन सुखाचा विचार भगवान परमात्मा पुढच्या श्लोकात सांगतात. 36वा श्लोक आहे, वाचा सगळ्यांनी. सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. भगवान परमात्मा अर्जुनाला इथे भरतर्षभ म्हणतात. भरतर्षभ म्हणजे भरत वंशामध्ये ऋषभ. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ असलेला तो आहेस. भरत वंशामध्ये अनेक राजे झाले, पण त्याच्यामध्ये अर्जुन महाराज श्रेष्ठ आहेत. आणि त्यातल्या त्यात आता भगवान परमात्मा सात्विक सुखाचा विचार सांगतायत. सात्विक सुख घेण्यामध्ये अर्जुन महाराज श्रेष्ठ आहेत. अनेक वेळा अर्जुन महाराजांच्याकडे रजोगुणी सुख आली, तमोगुणी सुख आली, पण त्या सगळ्याचा आव्हेर करून अर्जुन महाराजांनी सात्विक सुखाचा स्वीकार केलेला आहे. कथा आपण सगळ्या पाहून आलोय कितीतरी वेळा. अहो, राज्य भोग भोगण्याचा प्रसंग आला, उर्वशीचा प्रसंग आला, उत्तरेचा प्रसंग आला, परंतु हे रजोगुणी सुख आहे म्हणून अर्जुन महाराजांनी त्याचा आव्हेर केला. तमोगुणी सुखाचा विचार तर अर्जुनाला कधी पटलंच नाही. अर्जुनाचं एक नावच आहे गुढाकेश. गुढाका ईशः. गुढाका म्हणजे निद्रा. त्या निद्रेवर सुद्धा त्याने काय मिळवलेला आहे? विजय मिळवलेला आहे.
आपल्यावर निद्रेने विजय मिळवला, प्रवचनात सुद्धा येते. पण त्याने निद्रेत सुद्धा परमात्म्याचं नामस्मरण चिंतन सोडलं नाही. देवाचं नामस्मरण चिंतन निद्रेत सुद्धा सुरू आहे. मागे सांगितली होती मी कथा. भगवान शंकर आणि पार्वती यांचा संवाद चालू असताना पार्वती मातेने भगवान शंकरांना विचारलं, तुम्ही एवढं भक्तांचं वर्णन करता, असा एखादा कोणी भक्त असेल तर मला दाखवा. म्हणून भक्त दाखवण्याकरता म्हणून भगवान शंकरांनी पार्वतीला घेतला आणि इकडे आले अर्जुन महाराजांच्या भेटीला. अनेक कथा आहेत या बाबतीमध्ये. मागे नारद महर्षींची सांगितली होती तशी. अर्जुन महाराज झोपलेले होते आणि झोपलेले असताना सुभद्रेच्या मांडीवर डोकं, अशी कथा आहे. आणि कृष्ण भगवंताच्या मांडीवर डोकं, अशी पण कथा आहे. तर त्यांचं नामस्मरण काय होतं, सुरू होतं. नवे नवे ते ऐकून भगवान शंकर सुद्धा तल्लीन झाले, पार्वती माता सुद्धा तल्लीन झाल्या, नारद महर्षी आले तल्लीन झाले, भगवान परमात्मा आले तल्लीन झाले. असं ते नामस्मरण चालू आहे. म्हणजे त्यांना तमोगुणी सुख नाही, निद्रेवर सुद्धा त्याने काय मिळवलेला आहे, विजय मिळवला. कारण निद्रेचं सुख, अतिनिद्रेचं सुख जे आहे ते तमोगुणातलं सुख आहे. विषयाचं जे सुख आहे ते रजोगुणी सुख आहे. आणि अशा सगळ्या सुखावर अर्जुन महाराजांनी विजय मिळवल्यामुळे ते भरतर्षभ सुखम त्विदानीम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. भगवान म्हणतात, इदानीम त्रिविधम सुखम, हे भरतर्षभ मे शृणु, माझ्याकडून तू नीट ऐक, 3 प्रकारचं सुख ऐक. शृणु म्हटलेलं आहे, लक्षपूर्वक ऐक. कारण हे महत्त्वाचं आहे. सुखाकरताच सगळं ज्ञान ऐकायचं आहे, सुखाकरताच कर्म ऐकायचं आहे, सुखाकरताच बुद्धी ऐकली, सुखाकरताच धृती ऐकली. कारण हे सगळं कारण सुखाला होणार आहे शेवटी. म्हणून मी ते सुख सांगतो. कोणतं सुख सांगतात भगवान परमात्मा? अभ्यासात रमते यत्र दुःखांतम च निगच्छति. यत्र अभ्यासात रमते यत्र दुःखांतम निगच्छति. भगवान परमात्मा म्हणतात, मी तुला असं सुख सांगतो की ज्या सुखाचा अभ्यास करावा लागतो. कोणत्या सुखाचा अभ्यास करावा लागतो? सात्विक सुखाचा, परमार्थिक सुखाचा. परमार्थिक सुख प्राप्त करून घेण्याकरता काहीतरी अभ्यास करावा लागतो. बाकी व्यवहारातलं जे सुख आहे त्याच्यात काय अभ्यास करावा लागत नाही. तो अभ्यास आपल्याला आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगले पाही, ठसावले चित्ताच्या ठाई. नाही म्हणले चहा प्यायचं शिकायचंय मला. बाळ जन्माला आल्यावर त्याला दूध प्यायला शिकवावं लागतं का? वेदे न करिता प्रेरणा, सहज विषयावरी वासना, स्वभावे सकळ जना, सहज जाना सर्वाशी. आणि एक अशी कोवी अशीच मद्य मांस मैथुना, वेदे न करिता मद्य मांस मैथुना शिकवी. म्हणजे हे कोणाला शिकवावं लागत नाही. विषय भोग कोणाला शिकवावं लागत नाही. पशुला सुद्धा शिकवावं लागत नाही. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयाचं सेवन करण्याचा अभ्यास आहे का? शाळा आहे का कुठं? कारण हे सहज प्राप्त आहे मनुष्याला. हे सुख रजोगुणी सुख जे आहे, तमोगुणी सुख आहे.
रजोगुणी सुख तमोगुणी सुख जे आहे ते सहज प्राप्त आहे. डोळा सहज रूप चांगलं पाहतो, कान चांगलं सहजच ऐकतो, चांगले पदार्थ दिसले की लगेच माणसाला खावेसे वाटतात. याचा अभ्यास झालेला आहे अगोदरच. हे सुद्धा अभ्यासानेच सुख होतं बरं का. वास्तविक पाहता विषयाचं सुखसुद्धा जे आहे ते अभ्यासाने झालेलं आहे. एखाद्या माणसाला तुम्ही जेवायला ताटामध्ये, जन्माला आलेल्या मुलाला ताटात तुम्ही भाजीत मीठच वाढू नका, त्याला सवय लागते बिगर मिठाची खायची. आणि पुढे जर तुम्ही त्याच्या ताटात मिठाची भाजी वाढली, मीठ टाकलेली भाजी, तो खाणार नाही. तो म्हणतो मला हे नको आता. का? त्याला अभ्यास कशाचा झाला? बिगर मिठाचा खायचा. ज्याचा अभ्यास झालाय ना, मग ते त्याच्यात पुढे रमतो मनुष्य. अभ्यासात रमते येत आहे. पुन्हा पुन्हा केली गोष्ट की त्याचा अभ्यास होतो, रमतो मनुष्य. सुरुवातीला अभ्यास नसतो. गोड खायची सवय लागली, खाऊन खाऊन मग गोडच खायला बघ. थोडं जरी आमरसामध्ये साखर कमी असेल तर साखर टाका. का? अभ्यास कशाचा झाला? गोड खाण्याचा झाला. त्या गीताप्रेसच्या याच्यामध्ये एक कथा सांगितली. ते म्हटले एक भोज राजा होता आणि भोज राजाने शिकारीला गेलेला असताना एक शेतकरी पाहिला. तो त्याच्या शेतामध्ये संध्याकाळी झोपलेला होता. शेत असं नांगरलेलं होतं, असे मोठे मोठे ढेकळं, त्या ढेकळावर झोपलेला होता आणि गाढ झोपलेला होता, घोरत होता. तो राजा म्हटला, मला ते पलंगाव झोप येत नाही. मऊ मऊ पलंगाव, चांगला मऊ बिछाना आहे, पलंग, आणि ह्या बाबाला तर इथं झोप येते म्हणे. कसं काही शक्य आहे? तर प्रधानाला विचारलं. प्रधानाने सांगितलं हे सगळं अभ्यासाने शक्य आहे. याला मिळत नाही बिचाराला, काय करणार आहे? रोज इथंच झोपावं लागतं. त्यामुळे तिथे झोपल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, अशी इंद्रियाला सवय लागली, तिथं त्याला झोप येते. अभ्यास जर मोडला तर येणार नाही. म्हणून म्हटले आपण प्रयोग करू. त्या शेतकऱ्याला नेलं राजवाड्यात आणि राजवाड्यात शेतकऱ्याला सांगितलं त्या ढेकळात झोपायचं नाही, पलंगाव झोपायचं. त्याला खाऊ पिऊ घातलं भरपूर सगळं. पलंगाव त्याला झोप आली नाही सुरुवातीला काही दिवस, पण नंतर हळूहळू अभ्यास झाला. पलंगाव झोपायची सवय लागली, पंख्यात झोपायची सवय लागली. आणि मग त्याला म्हटले आता चला ढेकळात. त्याला ढेकळात झोप आली. का? अभ्यास झाला त्याचा. म्हणून अभ्यासाचे निबळे एकागती, अंतराळे विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अभ्यासात रमते यत्र. आता तो हा अभ्यास आपला झालेलाच आहे, पण जे सुख सांगणार आहे ते आता वास्तविक पाहता याच्यातला अर्धा श्लोक आणि पुढचा एक श्लोक, असा 1.5 श्लोकामध्ये सात्विक सुखाचं वर्णन केलेलं आहे. हे सात्विक सुख कसं आहे याच्याकरता अभ्यास करावा लागतो. तेवी सदभ्यासे निरंतर चित्ताची परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर आणि सदाभ्यास पाहिजे. सद्वस्तूचा अभ्यास पाहिजे, परमात्म्याचा अभ्यास पाहिजे. आणि हा अभ्यास करणं एवढं सोपं नाही बरं का. आता पुढे भगवान सांगणार आहेत यत्तदग्रे विषमिव. हा अभ्यास करताना कठीण आहे. इंद्रियांना या ठिकाणी सवय लागली, खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाचे घाणी. याला सगळ्यांना अंतर्मुख करायचं आहे आणि अंतर्मुख करून अभ्यासात मग रमते यत्र.
अगोदर देवाकडे त्यांना आणायचं आहे, आणल्यानंतर पुन्हा पुन्हा तिकडे आणायचं आहे, लावायचं. अभ्यास शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा करणं, युक्तीने करणं, हळूहळू करणं. 12व्या अध्यायात अभ्यास सांगितला आहे. मग पुनवे विन जैसे काय त्याच्या अगोदरच्या ओळ्या. हळूहळू चित्त काढायचं, माझ्याकडे लावायचं. तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी देतू जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. शरत्काल उर्गे सरिता ओटू लागे, वेगे प्रपंचोनी. मग पुण्योनी जैसे शशीबिंब दिस दिशे, हारपता अवसे तैसे भोगातुनी निगता चित्त मज माझे रिगता. हळूहळू पंडू सुता अभ्यास योगू म्हणूजे तो हा एको जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. हळूहळू लावा लागतं. देवाचे द्वारी तेने मुक्तिचारी. हळूहळू अभ्यास सांगितलाय. म्हणून अभ्यासात रमते यत्र. आणि ह्याच्यामध्ये मनुष्य मग हळूहळू रममान होतो. इंद्रियांना सवय लागते. कुठल्याही गोष्टीची अगोदर सवय नसते आणि सवय झाल्यानंतर मग त्याच्यात गोडी निर्माण होत असते. व्यावहारिक असू द्या, परमार्थिक असू द्या. नामस्मरणात सुरुवातीला सवय नाही, पण सवय झाल्यानंतर मग त्याच्यात मनुष्य रममान होतो. ज्ञानेश्वरीची सुरुवातीला सवय नाही, पण सवय झाल्यानंतर त्याच्यात काय होतं, मनुष्य रती निर्माण होणे, रस यायला लागतो त्याला. आणि हा परमात्माच रसरूप आहे. हा अभ्यास जो आहे सात्विक सुखाचा जो आहे तो रममान करणार आहे. मनुष्याला दुसऱ्या कशाची गरज पडत नाही. तुष्यंतीच रमंतीच म्हटलंय. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम. तुष्यंतीच रमंतीच. तिथे रमंती पदावर काय वय आलंय. रममान होतात ते. तैसेनी माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत. तया विसरा माझी विरत अंगेची जे. अशा प्रकारे त्यांचं कथन असतं. ते रममान होतात. म्हणून अभ्यासात रमते यत्र, रममान होतात. विषय सुखासाठी अभ्यास एवढा करायची गरज नाही, ते सहज प्राप्त आहे. आणि त्याच्यामध्ये मनुष्य कायम रममान होत नाही. आजचा विषय उद्या आवडत नाही, उद्याचा विषय परवा आवडत नाही. पण यत्र अभ्यासात रमते. आणि केवळ रममान होतो असं नाही. रममान झाल्यानंतर पुढं काय होतं, दुःखांतमच निगच्छती. सगळ्या दुःखाचा काय होतो, अंत होतो. निशेषम गच्छती. त्या सगळ्या दुःखाचा विषयिक सुखामध्ये शेवट जो आहे तो दुःखामध्ये नाही, दुःखामध्ये महादुःखामध्ये आहे. परिणाम जो आहे यत्तदग्रे आपलं विषयेंद्रिय संयोगात अमृतोपमम परिणामे विषमिवम सांगितलं. पण हे सुख जे आहे ते मात्र दुःखांतंच निगच्छती. सगळ्या दुःखाचा काय होतो, अंत होतो. सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते.
आथी जेत चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःख. सगळं दुःख जे आहे ते संपतं, नाहीसं होतं. म्हणून असं जे सुख आहे मी तुला आता सांगणार आहे, ज्या सुखामध्ये आत्यंतिक दुःखाची काय होते, निवृत्ती होते. लौकिक सुख जे आहे, रजोगुणी तमोगुणी सुख आहे, तिथे दुःखाचा आत्यंतिक अभाव होत नाही. उलट त्या सुखामध्ये परिणाम दुःखाचाच होतो. पण हे सात्विक सुख असल्यामुळे याच्यामध्ये मात्र दुःख जे आहे ते संपतं. असं मी तुला सुख सांगतो. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो मनोनी प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा ऐका आता. म्हणे सुखत्रय संज्ञा, मागे सुखाच्या 3 संज्ञा सांगितल्या. एक सात्विक सुख, रजोगुणी सुख, तमोगुणी सुख. सांगो मनोनी प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा केली मी तुला सांगील. बोलिलो ते प्राज्ञा ऐका आता. आता तू ऐक, पण प्राज्ञा आहेस तू. म्हणजे इकडे नीट लक्ष, बुद्धी, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाच्या कानी ऐकावे. कारण तू प्रज्ञाकांत आहेस. म्हणून त्या सुखाचा तू अधिकारी आहेस. म्हणून ऐक. तरी सुख ते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जे आत्मयाची भेटी जीवाशी होय. आता सुख तरी सुख ते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी. हे सुख आहे ते मी तुला दाखवणार आहे, सांगणार आहे असं म्हटलं नाही. सांगणं म्हटलं तर ते सुख वेगळं राहतं आणि तू वेगळा राहतो. ते तुला सुख दाखवणार आहे तुझ्या जवळच. बाहेरून आणून दाखवणार आहे का, वेगळं दाखवणार आहे का? ते सुख हे तुझं स्वरूपच आहे, पण ते मी तुला आता दृष्टीने दाखवणार आहे. म्हणजे तुला त्याचा अनुभव येईल असं सांगणार आहे. कोणतं हे सुख? ते जे आत्मयाचे भेटी जीवाशी होय. जे आत्म्याला जीव भेटला की जे होतं ते काय आहे? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेत जे होय तया नाम सुख. आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जी जे सर्वथा दुःख जाणे. कुठल्या वय त्या काय याच्यातच 13 कुठल्या श्लोकावरले? महाभूतान्य अंक. म्हणून सुख सुख म्हणजे काय? काय ऐका. इच्छा द्वेष सुखम दुःखम. सुख जे आहे ते परमात्म्याचं स्वरूप आहे. आत्मा सुखरूप आहे, परमात्मा सुखरूप आहे. आणि जीव सुद्धा कोण आहे? परमात्मा रूप आहे. ममय वंशो. परंतु तो अज्ञानामुळे वेगळा झालेला आहे, वेगळा मानतोय स्वतःला. आणि मग त्याला आता सुखरूप व्हायचं असेल तर परमात्मा स्वरूप झाल्याशिवाय त्याला सुखरूप होता येणार नाही. आणि मग वेगळा झाल्यानंतर तो सुखाकरता विषयाकडे जातो. मला याच्यात सुख मिळेल, मला त्याच्यात सुख मिळेल, मला त्याच्यात सुख मिळेल, शब्दाचं सुख मला मिळेल म्हणून शब्दाकडे जातो. पण शब्द हा परिच्छिन्न आहे ना. मला रूपाचं सुख मिळेल, रूपाकडे जातो, रूप घेण्याचा प्रयत्न करतो.
रसाचं सुख घेतो, वास्तविक पाहता ते सुद्धा सुख परमात्म्याचंच आहे. आलंय जे पाणी ना सगळं, तुम्ही म्हणता आमच्या घरात नळात पाणी आलं, नळात कुठून आलं? टाकीतून. टाकीत कुठून आलं? मूळ जे आहे तेच पाणी आले. तसा आनंद जो आहे जरी विषयापासून मिळत असला तरी आत्म्याचाच आहे, परमात्म्याचाच आहे. पण उपाधीच्या द्वारे तो आल्यामुळे आपल्याला त्या परमात्म्याचा आनंद विषयातून आला असं वाटतं. म्हणून खरं सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर हे जे सुख आपण ज्याला मानतो ह्या भ्रमातल्या सगळ्या कल्पना आहेत. कोणाला कशात सुख वाटतं तर कोणाला कशात सुख वाटतं. मागे मी दृष्टांत सांगितलं होता, एका माणसाने स्मशानात दुकान टाकलं आणि पैसे नव्हते तर एका माणसाकडून उसने पैसे घेतले, दुकान सुरू झालं, परंतु 3 महिन्यात कोणीच मनुष्य मिळाला नाही गावात. ज्याचे पैसे घेतले होते 3 महिन्याच्या बोलीने तो मनुष्य मागायला आला. तो म्हटला, हो काय करणार, मी रोज नारळ फोडतो मारुतीला, माझं दुकान चालावं म्हणून. म्हणजे याला गावात लोक मेली तर सुख वाटतं. अशा सुखाच्या प्रत्येकाने केलेल्या, कोणाला विषयात सुख वाटतं, कोणाला अभिमानात सुख वाटतं, कोणाला अभ्यासाचं सुख घ्यायची सवय लागली. अमुक केलं तर सुख, नाही नाही आज सुखच वाटत नाही, आज हे नाही केलं, आज ते नाही केलं. कोणाला समाधीचं सुख वाट घेऊशी वाटतं. पण हे सगळं जे सुख आहे ते सगळं झालेलं सुख आहे का असलेलं सुख आहे? असलं तर मग आताच का झालं? असलेलं आहे तर नित्य असायला पाहिजे. ज्या अर्थी विशिष्ट शब्द उच्चारल्यानंतर होतंय, विशिष्ट मुद्रा लावल्यानंतर होतंय, विशिष्ट ठिकाणी गेल्यावर होतंय, त्या अर्थी त्या सुखाला मर्यादा आल्या, प्रतिबंध आला. तुम्ही सुख देशात अडकवलं, तुम्ही सुख काळात अडकवलं, तुम्ही सुख वस्तूने परिच्छिन्न केलं, तुम्ही परिस्थितीने त्याला परिच्छिन्न केलं. ठीक आहे, साधनेच्या दृष्टीने ते योग्यही आहे, परंतु आपल्याला एवढ्या देश काळ परिस्थितीने मर्यादित असलेल्या सुखाला प्राप्त करायचं आहे का व्यापक सुखाला प्राप्त करायचं आहे? व्यापक सुखाला प्राप्त करायचं आहे का व्यापक सुख माझं स्वरूप आहे असं जाणायचं आहे? जाणायचं आहे का ते आहेच? मग असं असलेलं व्यापक सुख सोडून खरा, पण असं असून सुद्धा जरा उकरायची सवय लागली. हे करील तर सुख, मला ते करील तर सुख, अमुक करेल तरच मला सुख वाटतं. म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी सांगतात, कुठं गेलं, तरी सुख ते गा किरीटी, दावी जेल तुझं दिठी, जे आत्मयाचे भेटी जीवाशिवाय. जे जीवाला आत्म्याच्या भेटीने होतं, पण जरी खरा झरा असला, मूळचा असला, तरी त्या झऱ्यावर आलेलं वरचं सगळं काढावं लागतं, गबाळ काढावं लागतं. बरं, बाबुळीचं सारावी हाते. मग त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास कसा करायचा? त्याच्यासाठी 2 दृष्टांत दिले. परी मात्रेचे निमापे, दिव्याौषध जैसे घेपे, का कथिलाचे की जे रूपे रसभाव नी. मात्रेचे नि मापे, दिव्य औषध जैसे घेपे, विशिष्ट मात्रामध्ये ते दिव्य औषध घ्यायचं. कारण औषध कसं आहे? दिव्य आहे. त्याची जर मात्रा चुकली तर जगायच्या ऐवजी मेल्याशिवाय. तसं हे दिव्य औषध आहे. ज्ञान हे दिव्य औषध आहे.
हे सुख प्राप्त करण्याकरता ते घ्यायचं आहे, परंतु त्याची मात्रा कळली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची मात्रा कळली पाहिजे. कसं कराय, गुरूंच्या मार्गदर्शनाने करावं लागतं. माझ्याकडे आज एक विद्यार्थी, माझे गुरुबंधू आले. ते तिकडे उत्तर काशीला राहत होते. म्हणजे योगाचा अभ्यास केला. माझ्याबरोबर जेवायला होते आज काल. ते सगळं हे त्वचा फाटून गेली त्याची. म्हणजे योगाचा अभ्यास केला, हे सगळं असं ज्ञानेश्वरीत वर्णन जसं केलं ना, ते अंगाचे खवलत निघतात, त्वचा, आणि नवीन त्वचा येते. तो बघायला लागला मला कधी येते म्हणून. पण नीट मार्गदर्शन नाही झालं तर ते थोडासा वरचा ते कुंडलिनी वगैरे सगळं झालं, परंतु पुढचं गडबड झाली. आणि जे म्हटले मी हिमालयात गेलो, 1 महिना मलाच कळत नव्हतं मी कुठं चाललोय. कोणतरी मला म्हणायचं चला चला पुढं चला. म्हणून म्हटलं आता इथं आलो. इथं आलं की बरं, मग ज्ञानेश्वरी जवळ मुखवत गेले त्यांची. म्हणजे योग्य मार्गदर्शन जर झालं नाही तर काय होतं, कधी कधी चुकतं, ते वर्म चुकतं. म्हणून दिव्याौषध परी मात्रेचे नि मापे, दिव्याौषध जैसे घेपे. म्हणजे अभ्यास करायचा आहे, पण तो अभ्यासात रमते यत्र म्हटलं त्याचंही व्याख्यान आहे. अभ्यास करत असताना तो कसा केला पाहिजे, युक्तीने केला पाहिजे, हळूहळू केला पाहिजे. नाही तर दिव्य औषध आणलं आणि कपभरच घेऊन टाकलं त्याने. त्याची मात्रा होती 1-1 थेंब घ्यायची. ते दिव्य संजीवनी औषधी आणली हनुमंतरायांनी, त्याचा असा थेंब थेंब टाकायचा होता ते. म्हणून किंवा का कथिलाचे की जे रूपे रस भावनी, विशिष्ट वनस्पतीच्या सतत भावना देऊन कथिलाची वाटी, कथिलाची चांदी जशी केली जाते. रूप म्हणजे चांदी. ज्ञानोबारायांनी चांदी कशी करायची ते सांगितलं या ओवीत. मी असं कोणाच्या तरी मुखातून ऐकलं की पूर्वी ज्ञानेश्वरी 10,000 ओव्या होत्या, आणि 2,000 ओव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सोनं कसं करायचं, चांदी कशी करायची, असं लिहिलं होतं सगळं. पण नंतर लोक ज्ञानेश्वरी त्याच्याकरताच वाचायला लागले, बाकीच्या ओव्या दिल्या सोडून. म्हणून एकनाथ महाराजांनी ते असं एक दंतकथा आहे बरं का, सांगीव गोष्ट आहे. कथिलाचे की जे रूपे रस भावनी, त्याला विशिष्ट रसाच्या, कथिल घ्यायचा, कथिल नावाचा धातू आहे, त्याला वनस्पतीचा विशिष्ट रसाच्या भावना द्यायच्या, म्हणजे पुट द्यायची परत 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 परत. आणि मग त्याच्यामध्ये आपोआप परिवर्तन होतं आणि तो कथिलच चांदी होतो. आयुर्वेदामध्ये हा प्रकार आहे, भावना द्यायची. आमलकी रसायन बनवतात. आमलकी रसायन म्हणजे काय, आवळा असतो ना, आवळा, त्या आवळ्यालाच आवळ्याच्या रसाची भावना द्यायची सारखी, आणि त्याला सिद्ध करायचं. मग एवढा एक तुकडा जरी आवळ्याचा खाल्ला तरी तो 100 आवळ्याचं काम करतो. त्याला भावना देऊन तयार केलेलं म्हणतात. आता हे कशा करता सांगितलं दृष्टांत, अभ्यासाकरता सांगितलंय. बरं, अभ्यासाकरता सांगितलंय दृष्टांत. ह्याच्यामध्ये कथिल कोणतं आहे आणि चांदी कोणती आहे? अहो, कथिल आहे जीव, आणि त्याची बनवायची चांदी आत्मा, ब्रह्म बनवायचं आहे त्याला. कारण सुख होणार कधी आहे, जीव आत्मा याची लाय. म्हणून आता आहे कथिल, पण त्याला बनवायचं आहे काय, चांदी. आहे जीव, पण सारखं नामस्मरण करून चिंतन करून तेवी सदाभ्यासे निरंतर. चिंतने चिंतने
परमपुरुषाचे मोहर लावी म्हणून ती भावना करायची। नाना लवनाचे जळ वया दोन्ही चार वेळ, देऊनी सांडी जती डाळ तोयाचे जेवी। नाना म्हणजे आणखीन मिठाचं पाणी होण्याकरता 2-4 वेळा त्याच्यावर काय करायचं, पाण्याचे हापके मारायचे। मिठाचा खडा असेल तर त्याच्यावर पाणी घ्यायचं आणि थोडं 2-4 वेळा मारलं की काय होतं, त्याचं पाणी होऊन जातं। तसं मीठ झालेला जो जीव आहे त्याला काय करायचं आहे, पाणी करायचं आहे परत। काय सांडोनी मीठपणाचा लोभू, मिटे सिंधुत्वाचा घेतला, तेवी अहम देवोनी शंभू शांभवी झालो। लवनाची कुंजरी सुदलिया, लवन मेळविता जळे नोहे सारिता। म्हणून जीवाने ते आता हापके मारायचे त्याच्यावर पाण्याचे हापके मारायचे। म्हणजेच तो ब्रह्म आहेस, गुरुनी मारायचे त्याच्यावर हापके। तो परमात्मा रूप आहेस, तो ब्रह्म रूप आहेस, तो भगवत स्वरूप आहेस। आणि मग तेवी झालेनी सुकलेशे, जीव भाविल या अभ्यासे, जीवपणाचे नासे दुःख जेथे। तेवी झालेनी सुख लेशे, सुरुवातीला काय त्या सुखाचा लेश प्राप्त होतो। आपण अभ्यास करायला लागलं योगामध्ये, योगाचा अभ्यास केला, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी, मग हळूहळू एक एक त्याचा अनुभव येत जातो। तसं भक्तीमध्ये सुद्धा नामस्मरण करत असताना सुरुवातीला लगेच अनुभव येणार नाही, पण नंतर अनुभव यायला लागतो। नाम घेता मन निवे, जीवे अमृतची श्रवे, होता ती बरवे, ऐशे शकून लाभाचे। त्या ठिकाणी असे शकून व्हायला लागतात, अनुभव यायला लागतात, मग आणखीन माणसाची गोडी वाढायला लागते। कोणतंही साधन करताना, कोणताही अभ्यास करत असताना, म्हणून कसा अभ्यास करायचा याचाही विचार आहे। उद्याच्या प्रवचनात पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री